माध्यमातूनच त्यांना भरपूर त्यांच्या पात्रतेच्या अनुसार त्यांना मदत किंवा लाभ सरकारकडून देत आहे। या प्रकरणाचं राजकारण होते त्यांना काय उत्तर देणार आणि कोकणची ही संस्कृती मुळात तुम्हाला सांगतो, ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंडावर घेऊन जातोय, लढवतोय, मतदारांच्या समोर जातोय आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न केले ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुका या विकासाच्याच अजेंडावर लढवलं जाणार। प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने आरोप करण्याचे अधिकार आहे, पण भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांची भाषणं बघा, माझी स्वतःची पालकमंत्री म्हणून भाषणं बघा, आमच्या जिल्हाध्यक्ष असो, प्रत्येक आमचा उमेदवार हा फक्त विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही बोलणार आणि 30 तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जोपर्यंत प्रचार संपत नाही आमच्या तोंडातून मुखातून फक्त विकासाचाच अजेंडा। सिंधुदुर्गचा मतदार म्हणजे ह्या 4ही शहरामध्ये राहणारा मतदार हाच आमचा केंद्रबिंदू आहे। ह्याच्या सगळ्याची उत्तर आता मुळामध्ये याची सगळी उत्तर निवडणूक आयोग देईलच तुम्हाला, जेव्हा ही केस चालेल त्याची चौकशी होईल तेव्हा देईल। पण त्यामुळे आम्ही आमची निवडणूक भरकटायला देणार का? कितीही कोणी प्रयत्न केले तरी आम्ही निवडणूक भरकटायला देणार नाही। ही निवडणूक फक्त विकासावरच लढवणार। प्रदेश अध्यक्ष इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर हे पैसे वाटप तो राजकीय आरोप आहे बाबा। 7 ते 8 ठिकाणी असे पैसे अजून अरे बाबा, तो राजकीय आरोप आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले, मग आम्ही विचारू का कशाला आलेले? ते नुसतेच आलेले काय सॅन्टा क्लॉज बनून आलेले? विचारू का? कारण का आम्हाला त्या नेते येतात, नेते आहेत ते प्रदेशाध्यक्ष, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला, लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना, तेव्हा हेच चव्हाण साहेब होते आणि आताही ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत। आणि म्हणून कोणी आमच्या जिल्ह्यामध्ये अगर येत असतील, प्रचारासाठी येत असतील, राज्याचं आमचं नेतृत्व आहे ते भारतीय जनता पक्षाचं, त्याच्यावर मला नाही वाटत आक्षेप घेतला पाहिजे। असं म्हणजे आता या संदर्भात तुम्ही सत्तेमध्ये मित्र पक्ष देखील राज्यामध्ये तुमचं काही कम्युनिकेशन झालंय की नेट राणेंसोबत आणि भविष्यात या विषयावरती कधी? आम्ही आमच्या निवडणुका लढवतोय ना, आमच्या निवडणुका लढवतोय, ते त्यांच्या पक्षाची निवडणूक लढवतोय, ते त्यांचे नेते म्हणून शिवसेनेची बाजू धरतायत, आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून लढवतोय। आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढवतोय आणि प्रत्येक पक्ष आपली आपली बाजू लढतोय, म्हणून त्या पद्धतीने कोण काय करतंय हे बघण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी ह्या निवडणुका नाही। खोटं नेरेटिव्ह पसरवलं जातंय असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। स्पष्टच आहेत ना, कारण का आम्ही विकासावर बोलतोय, आम्ही मालवण शहराच्या विकास आराखड्यावर बोलतोय, आम्ही भुयारी गटार योजनेवर बोलतोय, आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काय करणार, आम्ही कणकवलीमध्ये काय करणार, आम्ही सावंतवाडीमध्ये काय एवढे तुम्ही आमची भाषणं बघा ना 8-10 दिवस। आता तो शेवटचा टप्पा आलेला आहे निवडणुकीचा, 2-3 दिवसामध्ये प्रचार संपेल आणि आमच्या कुठल्याही पक्ष भाषणामध्ये फक्त विकासच तुम्हाला दिसणार, बाकी काहीच दिसणार नाही। सर, राणेसाहेबांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर या घटना वाढू लागल्या वाटते? अरे असं काय नाही बाबा, भारतीय जनता पक्षाचे राणेसाहेब नेते आहेत कणकोली, मुळामध्ये पाठिंबा कणकोली ते आमचे जे कॅन्डिडेट तिथे गेलेले भारतीय जनता पक्षाचे, तेव्हा राणेसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की तुम्हाला माझा आशीर्वाद आहे, मला अजून दुसऱ्याचा कोणालाही आशीर्वाद नाही, असं स्पष्ट राणेसाहेबांनी भूमिका कणकोली शहरामध्ये घेतलेली आहे। सगळ्या मुद्द्यांवरून भाजप आणि शिवसेना या 2 मित्र पक्षांमध्ये संघर्ष वाढताना दिसतोय। एक लक्षात घ्या, आम्ही तसे प्रगल्भ आहोत, तुमचे चॅनल 10-11 दिवस चालले पाहिजेत ह्यासाठी आमच्या ह्या सगळ्यांचा खाटत उभा आहे। तर तुम्हाला विकासाची काही लेणं देणं नाही, काहीच लेणं देणं नाही। तुम्हाला काय पडलंय? मालवणमध्ये 18 प्रकारची पायाभूत सुविधा लोकांना भेटले पाहिजे। तुम्ही पण सिंधुदुर्गचे नागरिक आहात, कधी विकासाच्या अजेंड्यावर लढवायला प्रयत्न करताय का? कधी एवढ्या कॅमेरा कधी आमच्या मतदारांच्या कुठल्या गरजेच्या अनुसार जमा केलेले आहेत का? नाही ना, म्हणून जे आहे ते ठीक आहे। धन्यवाद। आता आपल्याला विनंती आहे, ते पुढे गेले विकास गावकर।
पैसे वाटपाच्या आरोपावरती नितेश राणे हे बोलत होते. पोलीस चौकशी करत असताना हस्तक्षेप करणं चुकीचं असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. यासह स्वतःच्या व्यवसायासाठी भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवते असं सुद्धा नितेश राणेंनी म्हटलेलं आहे.